आमचे योगगुरू माननीय शेखरजी बांदेकर सर यांना प्रणाम. माझे सर्व योग साधक बंधू आणि बहिणी, 2 वर्षापूर्वी आपल्या सावंतवाडीत आरोग्याची चळवळ सुरू झाली. एक व्यक्ती, एक माणूस, एक मॅच आणि एक मिशन. ओम इथं ओम इथं 2 वर्षापूर्वी आपल्या सावंतवाडीमध्ये आरोग्याची चळवळ सुरू झाली. ज्यात एक व्यक्ती, एक माणूस, एक मॅच आणि एक मिशन ज्यांनी ही चळवळ सुरू केली आणि सावंतवाडीच्या घराघरात योग पोचवण्याचा प्रयत्न केला, ते म्हणजे आमचे आदरणीय गुरुवर्य शेखरजी बांदेकर सर. आज मी त्याच्याबद्दल थोडंसं बोलतोय. मी काही नोट्स काढले, मी वाचून दाखवतो. शिक्षक अनेक असतात, पण काही शिक्षक फक्त विषय शिकवत नाही, तर ते सर्वांची जीवनशैली घडवतात. बरोबर ना? काही जे शिक्षक असतात ते जीवनशैली घडवण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. आणि त्याचपैकी एक आपले योगगुरू म्हणजे शेखरजी बांदेकर सर. दररोज सकाळी 4 वाजता उठून 5:30 ला स्वतः योगा मॅट अंथरून बसणारे. किती पाऊस असो, वादळ असो किंवा वारा असो, उन्हाळा असो किंवा किती थंडीचे दिवस असो, एकही दिवस रजा न घेणारे, एकही दिवस त्यांनी कुठचंही कारण सांगून एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही, असे आम्हाला योग शिकवणारे आमचे गुरु. योग साधकांच्या पाठदुखीचा त्रास असो किंवा कोणती इतर व्याधी असो, त्यांना तो त्रास स्वतःचा वाटतो. बरोबर ना? कुठलीही व्याधी असो, कोणाचाही योग साधकांचा कुठचाही त्रास असो, तो त्यांना स्वतःचा कसा वाटतो. सरांची काही वाक्य आहेत, कोणाचं काही चुकू द्या, काही हरकत नाही. बरोबर ना? प्रत्येक वेळी आपण ऐकतो, कोणाला तुझं चुकलं हे असं सांगत नाही, ते त्याच्यामागे काय वाक्य असतं, काही हरकत नाही. बरोबर ना? दुसरं वाक्य, प्रत्येकाने आपापल्या सामर्थ्याप्रमाणे योगाभ्यास करा. हे वाक्य आपण योगा वर्गात किती वेळा ऐकतो, बऱ्याच वेळा ऐकतो ना. प्रत्येकाने आपापल्या सामर्थ्याप्रमाणे योगाभ्यास करा. आणि सर्वात सुंदर शब्द, खूप छान. बरोबर ना? खूप छान, काही हरकत नाही. आणि प्रत्येकाने आपापल्या सामर्थ्याप्रमाणे अभ्यास करा. ही काही जी वाक्य आहेत सरांची, ही खरोखर खूपच सुंदर आहे. सरांच्या या कार्याची संपूर्ण देशाने दखल घेतलेली आहे. गेल्या 2 वर्षात त्यांना बरेच मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यात उत्कृष्ट योग अकॅडमी राष्ट्रीय पुरस्कार 2026, राष्ट्रसेवा पुरस्कार 2025, जो समाजसेवा व राष्ट्रसेवेत अतुलनीय योगदानाबद्दल दिला जातो, असा राष्ट्रसेवा पुरस्कार 2025. तसेच देशाचा मान वाढवणाऱ्या कार्याबद्दल एक पुरस्कार दिला जातो, तो प्राईड ऑफ नेशन 2025चा सुद्धा पुरस्कार आपल्या सरांना भेटलेला आहे. राष्ट्रीय सेवा रत्न सन्मान 2025, आपल्या महाराष्ट्राचा गौरव वाढवणारा महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026, आणि इंडियन आयकॉन अवॉर्ड 2026, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार 2026. हे पुरस्कार आपल्या सरांना भेटलेले आहेत. फिटनेस योग फाउंडेशन ही एक संस्थाच नाही, तर
सरांच्या 8 वर्ष तपश्चर्येचे फळ आहे. 8 वर्ष त्यांनी जी योग साधनेसाठी जे योगदान दिलंय त्याचं फळ म्हणजे ही आपली फिटनेस योग फाउंडेशन संस्था, ज्याच्याकडे आज आपलं योग प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. बरोबर ना? आतापर्यंत सरांच्या हाताखाली शेकडो विद्यार्थी घडले. आम्ही योग शिक्षण झालो 2 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर बऱ्याच बॅच झालेल्या आहेत. आपल्या इथे 2 योग शिक्षण शिबिर झाली, कुडामध्ये 3 झाली आणि हे आता तुमचं. आणि त्याच्या अगोदर सरांची बरीच योग शिक्षक शिबिरं झालेली आहेत. तर सरांच्या हाताखाली शेकडो विद्यार्थी घडलेले आहेत. सरांच्यामुळे आज आपल्या सावंतवाडीतच म्हणा किंवा कुडाळमध्ये किंवा संपूर्ण जिल्हा म्हणा किंवा महाराष्ट्र आज ऑनलाईन स्वरूपात कोल्हापूर, पुणा, मुंबई किंवा काही जण अमेरिकेतून सुद्धा आपल्या योग वर्गाला जॉईंट आहे. सरांमुळे आपलं योग कुठपर्यंत पोहोचला आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. बरोबर ना? तर सरांच्या हाताखाली घडणारा प्रत्येक विद्यार्थी उद्याचा योग शिक्षक होईल. तुम्ही सर्वजण एक महिन्यानंतर योग शिक्षक, तुमच्या नावापुढे योग शिक्षक हे लागणार आहे. बरोबर ना? तर एका शिक्षकापासून सुरू झालेली ही ज्योत, एवढे शिक्षक सरांनी तयार केले आहेत, तुम्ही पण तयार होणार. एका शिक्षकापासून ही जी ज्योत तयार झाली ती आपलं संपूर्ण कोकण निरोगी करेल अशी मी आशा बाळगतो. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की आपल्या सरांसारखे होण्याचा प्रयत्न करूया. ओके, दररोजचा 1.5 तास हा स्वतःसाठी द्या. हे सरांचं वाक्य बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं आहे. तर ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. आणि आजचा एक 1.5 तास हा 3 वर्षाचं आपलं निरोगी आयुष्य आहे. 1.5 तास पुढील 30 वर्षाचं निरोगी आयुष्य देते. आणि म्हणूनच माननीय आपले गुरुवर्य शेखरजी बांदेकर सर आणि फिटनेस योग फाउंडेशनला माझा मानाचा मुद्रा. भारत माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद. खूप छान.